नमस्कार, मी रिताली. इंडिया टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. कल्याणमध्ये एका महिलेने 3 गोंडस बाळांना जन्म दिला. माता आणि बाळांची प्रकृती ठणठणीत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. नातेवाईक आणि हॉस्पिटलमधील नागरिकांनी या बाळांना बघण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. कल्याण पूर्वेतील पत्रीपूल येथे राहणाऱ्या शबाना दस्तगीर शेख या महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यामुळे शनिवारी पहाटेच्या सुमारास मुरबाड रोडवरील सिंडिकेट येथील वैष्णवी नर्सिंग होम मध्ये दाखल करण्यात आले होते. या महिलेने काही मिनिटाच्या अंतराने 2 मुली आणि 1 मुलगा अशा 3 गोंडस बाळांना जन्म दिला असून मातेसह 3ही बाळांची प्रकृती सुदृढ असल्याचे डॉक्टर प्रेरणा निकम यांनी सांगितले. 22 वर्षीय शबाना हिची ही पहिलीच प्रसूती असल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले. तर शबाना यांचा गरोदरपणापासून उपचार डॉक्टर अश्विन कक्कर यांच्या वैष्णवी हॉस्पिटलमध्ये होत असून प्रसूती वेदना सुरू झाल्यावर तिला हॉस्पिटलमध्ये पहाटे आणण्यात आले. तिची नैसर्गिकरित्या प्रसूती झाली आणि मातासह बाळ सुखरूप आहे. याआधी देखील या हॉस्पिटलमध्ये 2 वेळा तिळ्या अपत्यांना 2 महिलांनी जन्म दिला होता. तर ही तिसरी घटना असल्याची माहिती वैष्णवी हॉस्पिटलचे डॉक्टर अश्विन कक्कर यांनी सांगितली. मी डॉक्टर प्रेरणा निकम, इथे कल्याणमध्ये वैष्णवी मॅटर्निटी होम कल्याण पश्चिम, डॉक्टर अश्विन कक्कर यांचं हॉस्पिटल. आमच्या इथे सकाळी 4:30 वाजता एका महिलेने 3 बाळांना जन्म दिलेला आहे. तिची पहिली प्रसूती असून तिचं नाव शबाना शेख असं आहे. तिची 3ही बालक व्यवस्थित आहेत. त्यापैकी 2 मुली 1 मुलगा आहे. 3ही बाळं आईजवळ आहेत, व्यवस्थित आहेत. त्यांना काळजीच्या प्रतीची गरज पडलेली नाही आणि आई आणि बालका चौघांची प्रकृती एकदम सुदृढ आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. तर या होत्या इंडिया टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा. 9320420420 9388420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. नमस्कार.